आरशात कधी शांतपणे बघितलेलं आहे? इतके आपण गुरफटून जातो ना आपल्या सगळ्या राहत गाडग्यात की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मी आजही सुंदर दिसते, माझी स्टाईल अजून सुद्धा बदलू शकते हे आपण विसरून जातो. 40 नंतर थकवा नाही तर टर्निंग पॉइंट हवा. आज मी सांगणार आहे तुम्हाला अशा 7 गोष्टी ज्या करून तुम्ही घर बसल्या एलिगंट, क्लासी आणि एक डिग्निफाईड घरच्या घरी छान मेकओव्हर तुमचा करू शकता. 40 नंतरचा हा टर्निंग पॉइंट का बरं महत्वाचा आहे? नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ खास करून माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आहे. घरच्या घरी मस्त मेकओव्हर करण्यासाठी मी टिप्स देणार आहे, स्टायलिंग टिप्स देणार आहे, हेल्थ टिप्स असतील थोड्याशा, सगळं मिक्स आहे पण मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन आला असाल तर आपले भरपूर व्हिडिओ आहेत, 500 पेक्षा जास्ती व्हिडिओ आहेत, ते नक्की बघा. मधुरा केसकर 9 हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. मी युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर रोज काही ना काही शॉर्ट्स टाकते, तर ते पण चेकआउट करा. आता 40 नंतर बदल का असायला हवा? 40 म्हणजे उतरती कळा असं सगळ्यांना वाटतं, पण असं अजिबात नाहीये. मला तर असं वाटतं 40 नंतर नवीन आरंभ होतो. मी माझ्या करिअरची खरी सुरुवात तर 40 नंतरच. मला खूप रिच वाटतात. त्याचसोबत मी आजकाल ना नवीन बघितलंय की इतके छान रेडीमेड ब्लाउजेस मिळतात ऑनलाईन, खूप स्वस्त असतात, शिलाई पण छान असते, त्याची फिटिंग चांगली असतात. थोडंफार कमी जास्ती असतं तर आपण आपल्या टेलर कडनं त्याचं फिटिंग करून घेऊ शकतो. म्हणजे आमचा ब्लाउज बिघडला, शिलाई जास्ती आहे, कटकटच नको, मस्त रेडीमेड ब्लाउजेस तुम्हाला एकदम एक छान लुक देतं. आता मी तुम्हाला जे ब्लाउजेस दाखवते ते प्युअर कॉटनचे अजरकचे ब्लाउजेस आहेत. सध्या पफ स्लीव्हची खूप फॅशन आहे. आता मी घेतलीये ती जी साडी आहे ती सुद्धा, त्याच्यावर तो ब्लाउज आहे तो सुद्धा पफ स्लीव्हचा आहे. सो असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस, इंडिगो, मरू, अशी एलिगंट चेन आहे, तर ह्याच्यामुळे ना खूप छान लुक तुमच्या पर्सनॅलिटीला येतो. कधीतरी आपलं मंगळसूत्र आहे ते वेगळ्या पद्धतीचं तुम्ही घालू शकता किंवा नवीन नवीन प्रकारचे घालू शकता. आता जसं मी पांढऱ्या साडीवर प्राजक्ताचे फुलं असलेली सुंदर मोत्याचं नेकलेस घातलंय, तर एक वेगळा लुक येतो ना चेहऱ्याला, तुमच्या अटायरला. सो फॅन्सी पेक्षा ग्रेसफुल गोष्टी निवडा. लुक एक्सपेन्सिव्ह नसलं तरी टेस्ट एलिगंट असायला पाहिजे, सेन्स क्लासी आणि डिग्निफाईड असायला पाहिजे. 40 नंतर ड्रेसिंग सेन्स हा फक्त फॅशन